मराठ्यांचा सगळ्यात मोठा सरदार संताजी चक्क मला घाबरून पळतोय असं अलीमर्दन खानाला वाटत होतं आणि त्याला उगाचच खूप आनंद होत होता. पण त्याला माहित नव्हतं की संताजी त्याला मृत्यूच्या जबड्यात घेऊन चालले. साल होतं 1692. छत्रपती राजाराम महाराज तामिळनाडू मधल्या जिंजी किल्ल्यावर होते. या किल्ल्याला मुघलांनी जवळपास 2 वर्षापासून वेढा दिला होता. पण छत्रपती राजाराम महाराज हा किल्ला मोठ्या शर्तीने लढवत होते. म्हणून औरंगजेबाने आता शहजादा कामबख्श आणि असद खान म्हणजेच जुल्फिकार खानाचा वडील या दोघांना वेढा अजून बळकट करण्यासाठी पाठवलं होतं. पण मराठ्यांच्या छत्रपतींच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून 2 वाघ येत होते, संताजी आणि धनाजी. जिंजीकडे येत असताना संताजी घोरपडेंना समजलं की कांचीपुरम जवळ मोगलांचा अलीमर्दन खान नावाचा सरदार जिंजीच्या वेढात असलेल्या मुघल सैनिकांसाठी खूप मोठी रसद घेऊन चाललाय. अलीमर्दन खानाजवळ जवळपास 1,500 ते 2,000चं सैन्य होतं आणि संताजींजवळ 10,000 ते 15,000चं सैन्य होतं. इथे संताजींनी खूप जबरदस्त रणनीती आखली. त्यांनी निवडक 2,000 ते 3,000 मराठ्यांना सोबत घेतलं आणि थेट अलीमर्दन खानाच्या समोर जाऊन उभे राहिले. मराठ्यांचा इतका मोठा सरदार इतक्या कमी सैन्यासोबत आपल्या समोर आलाय हे बघून अलीमर्दन खानाला चेव चढला. तिथे खूप मोठी लढाई झाली आणि अचानक मराठा सैन्यांनी माघार घेतली. अलीमर्दन खानाने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्याला वाटत होतं की थेट संताजीला मारून किंवा पकडून औरंगजेबाची वाहवा मिळवता येईल. पण त्याला हे माहित नव्हतं की तो एका चक्रव्यूहात अडकणार होता. संताजींनी उरलेलं 12,000 ते 13,000चं सैन्य आड बाजूला उभं केलं होतं आणि लढणारे मराठा सैनिक धावत धावत त्यांच्या जवळ येऊन पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारा अलीमर्दन खान आणि मुघल सैनिक सुद्धा तिथे आले आणि अशा प्रकारे मुघल सैनिक मराठ्यांच्या कचाट्यात सापडले. इथे अलीमर्दन खान आणि त्याच्या मुघल सैन्याला हरवण्यात आलं. संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा खूप मोठा विजय झाला. त्यांना 5 हत्ती, 300 घोडे, वाहतुकीसाठी लागणारी जनावरं आणि खूप मोठी रसद मिळाली. संताजींच्या या छाप्यामुळे जिंजीच्या वेढात असलेल्या मुघल सैनिकांना आता उपाशी राहण्याची वेळ आली होती.